तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल ठेवलेली अपेक्षा काही दिवसापूर्वीच आपल्या मामाच्या घरी आली होती. पण तिचा स्वभाव जरा शांत आणि गप्प होता. तिची चाळीतल्या काही मुलींशी थोडी मैत्री झाली होती. प्रज्योत सडपातळ बांधा, सावळा वर्ण, त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे तो सर्वांना आवडत असे. त्याचा हा स्वभाव हे त्याचं अस्तित्व टिकून ठेवण्याचे एक उदाहरणच होते. तो ज्या ठिकाणी जात असे तिथे त्याच्या या स्वभावाने तो निघून गेल्यावर आठवणी तयार होत असे. मित्रांमध्ये कधी तो नसला तर त्याचे मित्र त्याच्यासाठी कावरेबावरे होत असे, जसे की तो त्यांच्या मैत्रीचा जीवच होता. तो चाळीतल्या मित्रांसोबत दररोज चाळीच्या बाहेर चर्चा मस्करी करत उभा राहत असे. आजही या सर्व मित्रमंडळींची अशी चर्चा मस्करी रंगात आली होती. हिवाळ्यातील थंडीची सकाळ सरली होती. थंडीच्या दिवसात कोमल सूर्यप्रकाश अंगावर झेलून घेणे म्हणजे एक आनंदमय सुखच आहे. हे सुख घेत असताना प्रज्योतची नजर क्षणभर एका दृश्यावर स्तब्ध उभी राहिली. अपेक्षा केस पुसत चाळीतल्या बाहेरच्या अंगणात उभी होती. तिच्या यौवनाकडे तो पाहतच होता. त्याचे मित्र त्याच्याकडे पाहत होते. तेवढ्यात सुधीरने त्याला त्याच्या स्वप्न सुंदर दुनियेतून बाहेर खेचून आणावे तसे त्याने त्याला जोरात हलवले. त्याचे मित्र त्याला चिडवू लागले. कामाला जाण्यास वेळ होईल म्हणून त्याने तिथून पळ काढला. तो स्टेशनला येऊन लोकलची वाट पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यासमोर सकाळी घडलेलं दृश्य त्याला आठवून स्वस्थ बसू देत नव्हतं. रेशमी काळ्या केसांमधला तो अपेक्षेचा सुंदर चेहरा त्याचा पाठलाग करत होता. तो ठरलेल्या लोकलमध्ये चढला. पूर्ण प्रवास तो तिचाच विचार करत होता. नंतर त्याने स्वतःला सावरले. हे नुसतं आकर्षण असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष करून सोडून देण्याचा प्रयत्न केला. अपेक्षाच्या विचारात दिवस कधी मावळला हेही त्याला कळलं नाही. तो घरी आला व दररोजप्रमाणे मित्रांसोबत चाळीबाहेर चर्चा मस्करी करत उभा होता. पण आज तो जरा गप्प आणि मनाने कुठेतरी हरवलेला होता. त्याच्या मित्रांना आश्चर्य वाटत होतं की दररोज आपल्यासोबत मस्करी करणारा प्रज्योत आज शांत का. म्हणून त्याला सकाळच्या घटनेबद्दल चिडवत असताना त्याच्या हृदयाच्या काही तारा छेडण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही तारा तर अपेक्षेच्या नजरेनेच तोडल्या होत्या. त्या दिवसापासून प्रज्योत अपेक्षेच्या प्रेमात कळत नकळत न थांबणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागला. त्याचे मित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणाचंही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तो दररोज चाळीच्या बाहेर उभा राहून अपेक्षाला पाहत असे. तो दिवसेंदिवस अपेक्षाच्या प्रेमात बेचैन होत होता. कधी तिला पाहण्यासाठी कामातून लवकर घरी येईल तर कधी कामाला न जाण्याचे वेगवेगळे बहाणे बनवू लागला. त्याच्या या वागण्याकडे पाहून सुधीरने त्याची बेचैनी दूर करण्यासाठी चाळीतील त्याची मैत्रीण ऋषालीला प्रज्योतच्या प्रेमाबद्दल सांगितलं. तसे प्रज्योत आणि ऋषाली हे दोघेही चांगले मित्रमैत्रिणी होते. ऋषालीला ही प्रज्योतच्या वागण्यात काही दिवसात झालेला बदल जाणवला होता, पण तिला आज सुधीरकडून कळले होते. ऋषालीची अपेक्षासोबत नुकतीच चांगली मैत्री झाली होती. म्हणून सुधीरने ऋषालीला अपेक्षा आणि प्रज्योतची एकांतात भेट घडवून आणण्यास सांगितले. ऋषाली विचारात पडली की एका बाजूला तिचा चाळीतील मित्र तर दुसरीकडे नुकतीच काही दिवसापूर्वी अपेक्षासोबत झालेली मैत्री. या दुविधा मनस्थितीत ऋषालीला निर्णय घेण्यास कठीण जात होते. कारण तिला प्रज्योतची
काळजी वाटत होती आणि अपेक्षाचा स्वभाव ठाऊक होता की ती भेटायला तयार होणार नाही आणि तिच्या मनात प्रज्योतबद्दल प्रेम नसेल तर, आणि तिने तिच्या मामाला सांगितले तर प्रज्योत, वृषाली, अपेक्षा यांच्या घराच्या संबंधामध्ये तडा निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून वृषालीने अपेक्षाला फक्त एवढंच सांगितलं की एक मुलगा तुझ्यावर प्रेम करतोय, त्याला तुला भेटायचं आहे. तिने रागात विचारलं, कोण आहे तो? आणि मी भेटणार नाही. तिचे हे शब्द ऐकून वृषालीला जाणवलं की तिच्या मनात प्रेम नाही आणि वृषालीने हा विषय तिथेच थांबवला. अपेक्षाला प्रज्वलबद्दल काही माहिती नव्हतं. दररोज चाळीच्या बाहेर उभा राहून तिच्याकडे पाहत राहणाऱ्या त्या मुलाबद्दल तिला नकळत काहीतरी जाणवलं, पण त्याचं नाव तिला ठाऊक नव्हतं. दिवस आपल्या नियमाप्रमाणे रोज पुढे पाऊल टाकत होते आणि प्रज्योत अपेक्षाच्या प्रेमात एकतर्फी गुंतत होता. त्याचं अबोल प्रेम व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधत होतं. दररोजप्रमाणे प्रज्योत आजही चाळीच्या बाहेर उभा राहून अपेक्षाकडे एकटक पाहतच होता. अपेक्षाला हे दररोजचं आहे हे कळून चुकलं होतं. तिने आज निश्चय केला की आज त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं की मला मनसोक्त पाहून घे. आणि तिने त्याच्याकडे वाटचाल सुरू केली. तेवढ्यात त्याच्या मित्रांनी त्याला जोराची हाक मारली. प्रज्योत. प्रज्योतने अपेक्षेच्या स्वप्नातून गडबडून त्या आवाजाकडे पाहिलं आणि तो त्याच्याकडे जाण्यास वळला. प्रज्योतने मागे वळून पाहिलं. अपेक्षेची पावलं त्याच्याकडे येण्याची थांबली होती. अपेक्षाला आज त्या मुलाचं नाव कळलं होतं. काही दिवसांनी अपेक्षालाही कळलं की वृषालीने तिला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं तो प्रज्योतच आहे. पाहुणी म्हणून आलेली अपेक्षा 2 दिवसानंतर तिच्या घरी जाणार होती. चाळीची संस्कृती ही अशी असते की एकाच्या घरातील घडणाऱ्या घडामोडी सॅटेलाईट प्रेक्षेपणापेक्षाही जलद बातमी देतात. त्यामुळे हे प्रज्योतला कळलं होतं. प्रज्योतने वृषालीला सांगितलं की तिला एकदा तरी भेटण्यासाठी तयार कर. वृषालीने अपेक्षाला हकीकत सांगितली. अपेक्षा हे सर्व ऐकत होती. प्रेम क्षणभर तिच्या मनाला स्पर्श करून गेलं, पण ती अजूनही शांत होती. दिवस मावळल्यानंतर आजची रात्र त्या 2 हृदयांची परीक्षेची रात्र होती. अपेक्षा ही प्रज्योतबद्दल विचार करत होती, पण तिने हे ग्राह्य धरलं होतं की प्रेम हे मृगजळ आहे. ते फक्त दुःख आणि आठवणी शिवाय काहीच देत नाही. आणि जर तिने होकार दिला तर मामाच्या आणि आईच्या नात्यात दुरावा निर्माण होईल. इकडे प्रज्योत अपेक्षेच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत सकाळ होईपर्यंत अपेक्षेच्या स्वप्नात रंगला होता. आजचा दिवस प्रज्योत आणि अपेक्षाचा प्रेमाचा निर्णायक दिवस ठरणार होता. प्रज्योत आज अपेक्षासमोर आपल्या प्रेमाचा वर्षाव कोणत्या शब्दात आणि कसा करायचा ह्या विचारात होता. आज त्यांनी अपेक्षेसाठी गिफ्ट, फुले घेतले आणि संध्याकाळची आतुरतेने वाट पाहू लागला. संध्याकाळ सुरू होत होती. सूर्याने पश्चिमेला वाटचाल सुरू केली. प्रज्योत चाळीच्या समोर असलेल्या फुलझाडांच्या कुशीत अपेक्षाची वाट पाहत उभा होता. सूर्याने प्रज्योतला शुभ संध्याकाळ म्हणून तो निघून गेला आणि काळोख पसरू लागला होता. प्रज्योत अपेक्षाची वाट पाहत होता, पण अपेक्षा त्याच्या या अपेक्षाभंगाचं कारण बनली. ती आली नाही. प्रज्योतने त्या फुलझाडांच्या कुशीतून सर्वत्र पसरलेल्या
काळोख्या आकाशाकडे पाहिलं. ते चांदण्यांनी भरलेलं होतं. त्याला त्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशात फक्त अपेक्षाचा सुंदर चेहरा दिसत होता. पण त्याचा चंद्र अजूनही उगवला नव्हता. त्या काळोख्या चांदण्याच्या रात्री त्याच्या मनात उठणाऱ्या वादळांना तो गोठू लागला आणि सुखदुःखाच्या ओढाताडीत प्रज्वतच्या पदरी फक्त विरहाचं दुःख ओढून आलं. इकडे अपेक्षा प्रज्वतला न भेटता निघून गेली. आयुष्यात जी स्वप्ने त्याने त्याच्या पहिल्या प्रेमासाठी पाहिली होती ती सर्व त्याने अपेक्षेच्या प्रेमात त्याग केली. त्याचं दुःख तो विसरू शकत नव्हता व बोलू शकत नव्हता. त्याने अपेक्षेसाठी घेतलेलं गिफ्ट आणि फुले अपेक्षेच्या प्रेमाची आठवण राहावी म्हणून तसंच ठेवलं. त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात कधीही प्रेमाची पायरी चढायची नाही हा निश्चय केला. आयुष्यात जेवढे दुःख मिळते तेवढे सुख समजून पीत गेला. अपेक्षाकडून त्याने कधीही प्रेमाची अपेक्षा केली नाही आणि त्याची ही अपेक्षा कधी न पूर्ण होणारी अपेक्षा म्हणूनच राहिली. हाय मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेसोबत. धन्यवाद.